मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं की आपण मथुरचं आगामी नियोजन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहोत. त्याचप्रकारे हा व्हिडिओ त्याच माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, मथुर आता आपण कोळीच्या मैदानामध्ये पाहिलं की कडून गाडी होती आणि ज्या प्रकारे बकासूरचा हार झाली त्या प्रकारेच मथुरची देखील हार झाली. परंतु याचं कारण सर्वांना माहितीच आहे. त्याचं कारण देखील पब्लिकच आहे. मित्रांनो, बिनजोडचा जरी बादशाह असला तरी मित्रांनो पब्लिक ज्या तासात मथुर पोहतोय त्या तासापर्यंत पब्लिक येतं आहे. त्यामुळे मित्रांनो पब्लिकला थोडी विनंती आहे की सेमी चालू असताना गाड्या नीट पळू द्या, व्यवस्थित पळू द्या. पब्लिकने मागं उभं राहा गरजेचं आहे. तर मित्रांनो, मथुरचं आगामी नियोजन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मथुर आता कोळीच्या मैदानामध्ये पळाला, त्यानंतर मथुर आता मुंबईला जाणार आहे घाटावरती पळण्यासाठी. 2-3 बिनजोड आहेत आणि बिनजोड झाल्यानंतर आपल्याला 1 मार्च नंतर मथुर आपल्याला घाटावरती पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, ही अपडेट कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आता ही जी सांगितलेली अपडेट आहे ती 100% खरी आहे. मथुर आता घाटावरती पळताना दिसणार नाही, डायरेक्ट 1 मार्च नंतर मथुर दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले सबस्क्राईब करा आणि अपडेट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.